हॅलो एव्हरीवन, माझं नाव आनंद. मी आज तुमच्यासाठी किचनच्या अशा काही टिप्स घेऊन आलोय की ज्यामुळे तुम्हाला साफसफाई कशी करायची हे चांगल्या प्रकारे समजू शकेल. त्याचबरोबर तुमचं किचन सुंदर आणि नीटनेटकं कसं ठेवायचं हे पण समजेल. किचन ओट्याची सफाई हा गृहिणीचा जिव्हाळ्याचा विषय असतो. पण कधी-कधी ओट्याची सफाई करता करता जॉईंट्स लिकेज होऊ शकतात. तेव्हा कोणत्या गोष्टींची आपण काळजी घ्यायला पाहिजे ते आता आपण पाहूया. अनेक गृहिणी काम झाल्यावर किचन ओटा धुण्यासाठी भरपूर पाण्याचा वापर करतात. त्यामुळे जास्तीचं पाणी ओट्याखालील ड्रॉवरच्या दरवाजांवरती सांडून हे दरवाजे खराब होण्याची शक्यता असते. तसेच काही गृहिणी ओटा साफ करण्यासाठी घासणी किंवा ब्रश यांचा वापर करतात. घासणी किंवा ब्रशने ओटा रोज घासल्यामुळे त्याच्या जॉईंट्सवरचे सिमेंट हे निघण्याची शक्यता असते किंवा सिंकच्या बाजूने, ओट्याच्या पुढच्या पट्टीतून किंवा टाइल्स बरोबर जोडल्या गेलेल्या भागातून पाणी लिकेज होण्याची शक्यता असते. बरं, अगदीच एखाद्या ओट्याचे लिकेज होत असेल तर अशा लिकेज झालेल्या सांध्यामध्ये सिमेंट किंवा सिलिकॉन भरून हे लिकेज थांबवता येते. मग या ओट्यांना साफ कसे करावे असा तुम्हाला प्रश्न पडला असेल, तर या प्रश्नाचं उत्तर अगदी साधं आणि सोपं आहे. आजकालच्या सगळ्या किचन्समध्ये ग्रॅनाइटचे ओटे असल्याने ते फक्त आणि फक्त ओल्या कपड्याने जरी पुसून घेतले तरी अगदी व्यवस्थित स्वच्छ होतात. हे ओटे साफ करण्यासाठी खूप सारे पाणी वापरायची गरज नाही आणि घासणी किंवा ब्रश याचा रोज वापर करण्याची तर अजिबातच गरज नाही. तर आलं ना लक्षात, तुमचा किचन ओटा फक्त ओल्या कपड्याने अगदी व्यवस्थित स्वच्छ होऊ शकतो. तर कराल ना मग आपला ओटा ओल्या कपड्याने साफ. किचन सफाईच्या अशाच काही टिप्स तुम्हाला हव्या असतील तर आम्हाला फॉलो करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या मनात काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका.